कोथरूडमध्ये मुलींना जातीवाचक शिवीगाळ आणि हाणमार पोलिसांकडून करण्यात आली होती, मात्र तक्रार घेतली जात नव्हती. तुम्ही त्यानंतर न्यायालयीन लढाई लढलेला आहात. आज कोर्टाने आदेश काढलेले आहेत. नेमकं काय आदेश आहेत आणि कोणाकोणावर गुन्हे दाखल झाले? आम्ही सुरुवातीपासूनच सांगत होतो की अॅट्रॉसिटी ऍक्टच्या 18 अंतर्गत त्या ज्या पोलीस स्टेशनच्या ज्युरिस्डिक्शन मध्ये अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत एखादा गुन्हा घडतो तो पोलिसांनी FIR करणं मस्ट आहे, असं पहिल्या दिवसापासून आम्ही सांगत होतो. आम्ही त्याच्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. सिनियर PI जे असतील कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला नाही, तशी फिर्याद आम्ही त्यांना दिली होती. त्यानंतर CP साहेबांच्या ऑफिसमध्ये सुद्धा आम्ही रात्री 3 तारखेला रात्री सकाळी 11 वाजल्यापासून तर रात्री 3:30 वाजेपर्यंत केवळ FIR दाखल करा अशी आम्ही विनंती करत होतो, तरी त्यांनी केली नाही. त्याच्यानंतर आम्ही 28 ऑगस्ट 2025 ला माननीय शिवाजीनगर पुणे येथील सेशन कोर्टासमोर BNSS सेक्शन 175(3) अंतर्गत एक प्रायव्हेट कंप्लेंट दाखल केली. त्या प्रायव्हेट कंप्लेंटचे आर्ग्युमेंट होऊन आज आदेश आलेला आहे. तो आदेश असा आहे की कोथरूड पोलीस स्टेशन अंतर्गत कोथरूड पोलीस स्टेशननी ताबडतोब उद्या ऑर्डर झाल्याच्या नंतर त्यांना ऑर्डर दिल्याच्या नंतर याच्यामध्ये FIR नोंदवावा आणि या गुन्ह्याचा तपास ACP दर्जाच्या अधिकाऱ्याकडे देण्यात यावा. या गुन्ह्यामध्ये जे काही आरोपी असणार आहेत ते श्री अमोल कामटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, सातारा पोलीस स्टेशन, छत्रपती संभाजीनगर, श्रीमती संजीवनी शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल, सातारा पोलीस स्टेशन, छत्रपती संभाजीनगर, धनंजय सानप, पोलीस अधिकारी, सायबर विभाग, सातारा पोलीस स्टेशन, छत्रपती संभाजीनगर, विनोद परदेशी, पोलीस हवालदार, सातारा पोलीस स्टेशन, छत्रपती संभाजीनगर. त्याचप्रमाणे प्रेमा पाटील, कोथरूड पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक, त्याचप्रमाणे श्रुती कडणे, कोथरूड पोलीस स्टेशनच्या मपोशे आणि त्या पीडित मुलीचे जे सासरे आहेत निवृत्त पोलीस कर्मचारी सकाराम सानप आणि श्रीमती प्रेमा पाटील यांची मैत्रीण, त्यांचं नाव माहित नाही, अशा 8 आरोपींवरती या ठिकाणी भारतीय न्याय संहिता सेक्शन 310 सबक्लॉज 2, 140 सबक्लॉज 3, 74, सेक्शन 333, सेक्शन 62, सेक्शन 115(2), सेक्शन 352, सेक्शन 351(3), सेक्शन 3(5), त्याचप्रमाणे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 चे कलम 31R, 31S, 31W रोमन मध्ये 1, रोमन मध्ये 2, तसेच कलम 18 हे सेक्शन अॅट्रॉसिटी ऍक्ट. त्याचप्रमाणे न्यायालय अवमान अधिनियम 1971 चं कलम 12 या एवढ्या सेक्शन अंतर्गत या ठिकाणी FIR दाखल व्हावा असं मेहरबान न्यायालयाने या ठिकाणी आदेश दिलेला आहे. म्हणून आमचा पहिल्या दिवसापासून सांगतो की भारतीय न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्णपणे विश्वास आहे. आज आमचा विजय या ठिकाणी झालेला आहे. भारतीय संविधानात